आज आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम बघू. त्यापूर्वी एक छोटेसे दोन चार्ट तुम्ही बनवून घ्या. दिस चार्ट कन्सिस्ट ऑफ, लुक हियर, डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि दुसऱ्या चार्टमध्ये डोमेन अँड रेंज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन लिहून देतो. तर हे चार्ट सध्याचा तुम्ही लिहा. डोमेनचा अर्थ आहे द व्हॅल्यूज ऑफ एक्स विच आर परमिसिबल हियर. द व्हॅल्यूज ऑफ एक्स विच आर परमिसिबल हियर, जे एक्स तुम्ही इथं वापरू शकता त्यांचा सेट आहे. आणि रेंजचा अर्थ आहे व्हॅल्यूज ऑफ वाय. वाय म्हणजेच हे पुरी, जसं साइन 30ची व्हॅल्यू हाफ होते तर ते म्हणजे वायची व्हॅल्यू झाली. तर वायच्या सर्व व्हॅल्यूचा सेट असं रेंज आहे. ओके, तर हे इंटरवल आहे. आय विल एक्सप्लेन आफ्टरवर्ड्स. सध्या मला जेव्हा काम राहील ना तेव्हा समजून देईल, नाही तर इथं तुमचं हे डोकं खराब होईल. त्यापेक्षा यू प्रिपेअर दिस चार्ट. ओके, आणि जसं जसं मला काम पडन आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग. ठीक आहे. डोमेन म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स, म्हणजे एक्सची कोणती कोणती व्हॅल्यू वापरू शकता, तो सर्व रिअल नंबर वापरू शकता. आणि मग वायचं उत्तर किती येते. वायचं उत्तर म्हणजे कोणचा, साइन एक्सचं उत्तर. साइन एक्स, साइन 30 हाफ येते की नाही, मला हाफ येते तर मला हाफ याच्या मधात होय असं हे सेट आहे. इट इज अ सेट कंटेनिंग -1 to 1. सगळे नंबर राहील -1 to 1. याला इंटरवल म्हणतात. आय विल एक्सप्लेन. हे इंटरवल आहे. ठीक आहे. तर हे कॉस एक्स असेच आहे सर्व. कॉस एक्स मध्ये एक्सची व्हॅल्यू कोणती कोणती पुट करू शकता, तर सगळे रिअल नंबर पुट करू शकता. कॉस 1000, कॉस 2000 असं सर्व काढू शकतो. आणि वायचा आन्सर किती येते, तर वायचा आन्सर म्हणजे रेंज. तर वायचा आन्सर म्हणजे याचा आन्सर. ओके, म्हणजे समजा एखादी 45 पुट केलं किंवा 0 पुट केलं, कॉस 0 इज 1, बोला 1 आहे. हे इंटरवल आहे. याच्यात -1 पासून 1 पर्यंतचे सगळे नंबर नाही. ठीक आहे. म्हणजे वायचे जे उत्तर येणार आहे ते या भागाला येणार आहे, आणि एक्सचे जे एक्सच्या ज्या व्हॅल्यू वापरू आपण ते हे राहणार. तर सध्याचा लिहा, मग जसं जसं एक्सप्लेनेशन होईल तसं करू आपण. ठीक आहे. सो लुक दिस चार्ट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Now, see the second chart, domain and range of inverse trigonometric functions. इथं मी इन्व्हर्स फंक्शन घेतलं आहे. डोमेन म्हणजे तेच अर्थ आहे. डोमेन म्हणजे सेट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स विच आर परमिसिबल हियर. इथं जे एक्सच्या व्हॅल्यू आपण वापरू शकतो त्यांचा हे सेट, याच्या बाहेर वापरता येणार नाही. आणि रेंज म्हणजे सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ वाय. तर वाय म्हणजेच कोण, हे याचा जो आन्सर राहते त्यालाच आपण वाय म्हणतो. तो आन्सर याच्या मधात येतो या इंटरवलच्या मधात. ठीक आहे. हे इंटरवल मी एक्सप्लेन करीन. तर पहिले सध्या चार्ट लिहून घ्या. तर दिस इज सेट ऑफ एक्स अँड दिस इज सेट ऑफ वाय. एक्सरसाइज 3.3 पहिले काही प्रॉब्लेम करू, आणि त्या प्रॉब्लेममध्ये जे आता चार्ट बनवून दिले त्यांचा वापर कसं होईल तुम्ही वेळोवेळी सांगत जाईल. एका दमान सांगितले तर समजणार नाही. आता पहा. तर अशा फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ किंवा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ आला तरी एकच प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा इन्व्हर्सेसच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते पहिले पहा. तुम्हाला काल सांगितलं आहे की इन्व्हर्स सिंपल फंक्शनला ट्रान्सफर केलं तर इन्व्हर्स बनते. ठीक आहे. तर मग पहिले सिंपल पद्धतीमध्ये शिकून इकडे या. यू हॅव टू फाइंड साइन इन्व्हर्स हाफ. तर इकडे या, थोडं रफ काम करायचं. साइन इन्व्हर्स साइन थिटाचा साइन ट्रान्सफर होते ते तेव्हा बनते. तर मी जे म्हणतो ते ऐका बरोबर. तर साइन इन्व्हर्स काढायसाठी तुम्हाला कोणता साइन थिटा हाफ आन्सर देते इथं लिहायचं आहे. कोणता साइन थिटा हाफ आन्सर देते. साइन 630 इज हाफ.
काय म्हटलं मी ऐकून घ्या. साइन इन्व्हर्स काढासाठी असं मनात प्रश्न विचारा, कोणता साइन थिटा हाफ आन्सर देते, हे वाला आन्सर, आणि हे रफ मध्ये लिहायचं. ठीक आहे. आणि आता या फक्त हे जे आहे ना, हे साइन याने ट्रान्सफर करा असं. तर हे असं बनणार साइन इन्व्हर्स हाफ. इथं पॉवर 1 आहे, काल सांगितलं होतं. तर साइन ट्रान्सफर झाला तर साइन इन्व्हर्स बनते. तर हे झालं तुमचं साइन इन्व्हर्स हाफ. याचा आन्सर आहे π/6 किंवा 30 डिग्री लिहिता येते. ठीक आहे. सोबत झालं. एवढं स्टेप आहे, दिस अँड दिस. हे सेकंड. याचं रफ काम करायचं. व्हॉट इज रफ? तर कॉस इन्व्हर्स इज यू विल गेट बाय ट्रान्सफरिंग कॉस. तर मनात असा प्रश्न विचारा, कोणता कॉस थिटा 0 आन्सर देते. मनात पहिले प्रश्न विचारा, इथे बाजून थोडंसं लिहितो मी. कोणता कॉस थिटा 0 देते? आय राईट हियर कॉस 90 इज 0. ठीक आहे. आणि या कॉसला मी शिफ्ट करतो तिकडे, ट्रान्सफर करतो. यू विल गेट कॉस इन्व्हर्स. इथं पॉवर 1 आहे, कॉस ट्रान्सफर होईल तर कॉस इन्व्हर्स होते. तर कॉस इन्व्हर्स 0 इज π/2. दॅट्स ऑल. याचा आन्सर आला. ठीक आहे. या इकडे आता हे बघा, 10 इन्व्हर्स 10 ट्रान्सफर करतो ना तेव्हा येते. तर प्रश्न मनात असा विचारायचा, कोणताही असा इन्व्हर्सचा प्रश्न येऊ, मनात असा प्रश्न विचारायचा, कोणता 10 थिटा. हे 10 इन्व्हर्स आहे तर 10 थिटा विचारायचा. साइन इन्व्हर्स असलं तर साइन थिटा विचारायचा. तर कोणता 10 थिटा √3 आन्सर देते? 1060 इज √3. ठीक आहे. हे आता हे सध्या थोडेसे स्टँडर्ड व्हॅल्यूवाले प्रश्न आहेत. तर तेच असतात स्टँडर्ड, जे माहीत आहे तुम्हाला तेच प्रश्न विचारले जातात. ऐका, 1060 इज √3. ऑलराईट. तर आता या 10 ले ट्रान्सफर करा. मी काय म्हटलं, कोणता 10 थिटा √3 आन्सर देते, हे प्रश्न विचारावे लागते, लिहायचं. आता या 10 ले ट्रान्सफर करा तर 60 डिग्री इज इक्वल टू 10 इन्व्हर्स √3. हे पॉवर 1 चा -1 होईल, आणि हे -1 पॉवर नाही बोलायचं, इन्व्हर्स बोलायचं. अँड हेन्स 10 इन्व्हर्स √3 ची व्हॅल्यू आहे 60 डिग्री. डिग्रीमध्ये आन्सर चालते, पण असं डिग्री सिम्बॉल लिहा, हे बेस्ट आहे. रेडी. या इकडे याचं करतो. आता कॉट इन्व्हर्स, कॉटला ट्रान्सफर केल्याने येते, लक्षात ठेवा. तर कोणताही प्रश्न येऊ इन्व्हर्सचा, सध्या आपले जे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे त्याच्यावरच अवलंबून असते. आणि ते समजा इथं विचारलं, दुसरे आपण फाईंड नाही करू शकत जास्त. ठीक आहे. दुसरे समजा 5 डिग्री 10 डिग्रीचे उत्तर नाही काढू शकत. ओके. तर याच्यात आपल्या मनात प्रश्न विचारायचा, कोणता कॉट थिटा 1 आन्सर देते? कॉट 45 इज इक्वल टू 1. कॉट 45 इज इक्वल टू 1. तर या कॉटला ट्रान्सफर करा तर 45 इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स 1. हे होईल तुमचं 45. झाला आन्सर करा. एवढंच आहे, एक एक लाईनचंच आन्सर आहे. दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू, किंवा फक्त व्हॅल्यू म्हटलं तरी चालते. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. आता कोणता सेक थिटा 2 आन्सर देते? तर सेकच्या व्हॅल्यूज काही पाठ नाही, पण कॉसच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. सेक 60 इज इक्वल टू 2 तुम्ही काढून पाहून घ्या. 1/cos 60 आन्सर येते बघा. ओके. सेक 60 इज इक्वल टू 2. देयरफॉर सेकले ट्रान्सफर करा. तर सेक इन्व्हर्स 2 इज इक्वल टू 60. सेक, फक्त सेकले ट्रान्सफर करा. तर आला आपला आन्सर, इट इज 60. ओके. π/3 लिहिता येते. आता सिमिलरली कोसेकचा, कोणता कोसेक थिटा हे देते आन्सर, किंवा दुसरं चेंज करू सगळे 60. तो कोणता कोसेक थिटा √2 आन्सर देते? तर हे माझ्या माहितीप्रमाणे कोसेक 45 इज इक्वल टू √2 होते. ठीक आहे. आणि कोणता कोसेक थिटा √2 आन्सर देते? तर हे कोसेक 45 √2 देते. ब्लॉकमध्ये लिहायचा, असं डायरेक्ट उत्तर नाही पाठवा, हे असं लिहायचं लागल आणि मग ट्रान्सफर करायचा. 45 डिग्री इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स √2.
कोसेकला पाठवलं, कोसेक इन्व्हर्स झाला अँड हेन्स याचा आन्सर आहे 45 डिग्री. ऑलराईट. तर अशा पद्धतीनं हे सिंपल इन्व्हर्स, हे जे इन्व्हर्स फंक्शन आहे ते आपण काढत असतो. Again the question is saying find the values of, find the principal values of. ठीक आहे. आता फक्त या 6 प्रश्नांना पाहिजे इथं निगेटिव्ह व्हॅल्यू विचारली आहे, म्हणजे कॉस इन्व्हर्स मायनस हा. मागच्या प्रॉब्लेममध्ये असं होतं, प्लस वाले प्रॉब्लेम होते. आता हे 6 चे 6 मायनस वाले विचारले. पण आता मायनस वाल्यासाठी कोणती ट्रिक आहे, तर आहे तेच कोणता साइन थीटा -√3/2 आन्सर देते असं. आता हे आपण आपल्या समोर प्रश्नचिन्ह होऊन जाते. √3/2 विचारलं तर ठीक आहे 60, पण -√3/2 आपण प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये याची मेथड काढली आहे, पण ते लय मोठी होईल. आता आपण सोप्या पद्धतीने शिकू. ओके. तर कोणता साइन थीटा -√3/2 आन्सर देते. स्टाईल ठीक आहे, परंतु हे आपल्या समोर प्रश्नचिन्ह नाही. मग याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी इन्व्हर्स ऑफ निगेटिव्ह नंबर काढण्यासाठी तुमच्याजवळ एकदम सिंपल ट्रिक आहे. असे 6 फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिले आहेत, एक एक घेतो मी. ठीक आहे. 6 फॉर्म्युले म्हणजे कोणते ऐका. मी थोडंसं वरचं मोडतो अँड क्वेश्चन सेम चालू आहे. लुक हियर, साइन इन्व्हर्स ऑफ -x इज इक्वल टू -sin इन्व्हर्स x. एक एक घेतो. असे 6 फॉर्म्युले आहेत कालच्या लिस्टमध्ये. तर हे पहा, मायनस आला, चला पहा, हे जे निगेटिव्ह वाले आन्सर आहे, हे निगेटिव्ह वाले प्रश्न आहे, ते हे 6 फॉर्म्युल्यांचा वापर करेल. हे पहा निगेटिव्ह वाले फॉर्म्युले आहे. साइन इन्व्हर्स -x, कॉस इन्व्हर्स -x, टेन इन्व्हर्स -x असे. हे 3 फॉर्म्युले एक रासचे आहे, सारखे सारखे आहे. तर पहा, आणि हे 3 सारखे सारखे आहे. तर निगेटिव्ह जर हे असं निगेटिव्ह इन्व्हर्स ऑफ निगेटिव्ह नंबर असलं तर यूज दिस फॉर्म्युला. हे तुम्हाला सोयीस्कर राहील आणि परफेक्ट आन्सर मिळते. क्विक 1 ते 2 लाईनमध्ये आन्सर भेटते. ऐका, आय विल यूज दिस फर्स्ट फॉर्म्युला. साइन इन्व्हर्स -x आहे ना, या फॉर्म्युल्याचा वापर कसा आहे, याचा मायनस बाहेर येईल, याचा मायनस बाहेर येईल, दॅट्स ऑल. मायनस बाहेर काढा. अरे याचा मायनस फक्त बाहेर येईल, दुसरं काही केलंच नाही या फॉर्म्युल्यात. टर्म चेंज नाही करायचे अँड मायनस बाहेर राहू द्या. आणि याचा आन्सर मी काढू शकतो. थोडा रफ वर्क करतो. कोणता साइन थीटा √3/2 आन्सर देते, हे आपली जुनी स्टाईल आताची. साइन 60 इज इक्वल टू √3/2. तर या साइनने हाकला तिकडे. 60 इज इक्वल टू साइन इन्व्हर्स √3/2. साइन मायनस बाहेरच गेला आहे. साइन इन्व्हर्स √3/2 डिग्री येईल 60 डिग्री. π/3 लिहिलं तर बेटर आहे. ओके. तर याचा आन्सर आला -60. बिलकुल परफेक्ट आन्सर आहे, काही चिंता करू नका. ठीक आहे. तर मायनस वाले असे प्रश्न आले तर कंपल्सरीली यूज दिस फॉर्म्युला. तर सोपं होईल ना. आणखीन सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, टेन इन्व्हर्स -1. आता कोणता टेन थीटा -1 आन्सर देईल, हे तर लय जड जाईल. ठीक आहे. त्यापेक्षा मी म्हणतो सोपं करा. यूज दिस फॉर्म्युला. यूज दिस फॉर्म्युला. टेन इन्व्हर्स निगेटिव्ह आला, हे फॉर्म्युला वापरा, एकदम सोपं होते. 2 लाईनमध्ये आन्सर येईल. सो हे पहा, हे टेन इन्व्हर्स -x. याचं या फॉर्म्युल्यात पहा, मायनस साइन बाहेर आली आहे. मायनस साइन बाहेर आली आहे की नाही. सो देअरफॉर आय विल राइट इट. देअरफॉर -10 इन्व्हर्स x. फक्त मायनस बाहेर आणा, नो चेंज ऑफ अदर टर्म्स. बाकी टर्म तसेच. आता हे सोपं आहे, मायनस बाहेर गेलं. आता एवढं राहिलं. तर कोणता टेन थीटा 1 आन्सर देते, तर टेन 45 इज इक्वल टू 1. आता 10 ले ट्रान्सफर करा. 45 इज इक्वल टू 10 इन्व्हर्स 1. 45 इज इक्वल टू 10 इन्व्हर्स 1. तर हे भाग 10 इन्व्हर्स 1 आहे, याला 45 लिहितो. हेन्स आन्सर इज
याचा आन्सर -45 आला. चालतंय का आपल्याला? ठीक आहे. सो थर्ड, आता हे घेऊन टाकू. हे म्हणजे या फॉर्म्युल्यावर आहे ना, पहिले हे घेऊन टाकू. तर बघा निगेटिव्ह वाले असे इन्व्हर्सचं निगेटिव्ह विचारला तर तुम्ही कंपल्सरी यूज दिस 6 फॉर्म्युले. सर्वांचे आहे. साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टेन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स सर्वांचे आहे. चला पहिले हे एक आटपून घेतो. हे तीन एका याचे कॅटेगरीचे आहे. ओके. तर कोसेक इन्व्हर्समध्ये हे बघा मायनस आहे ना, हे वाला असा आहे. तर याचा मायनस फक्त बाहेर काढा एवढंच फॉर्म्युला आहे. याचा मायनस बाहेर काढा एवढंच फॉर्म्युला आहे. मी काढून घेतो. सो मायनस कोसेक इन्व्हर्स 2 बस. ठीक आहे. मायनस बाहेर काढा, फॉर्म्युला अप्लाइड झाला. आता मायनसचं बाहेर राहू द्या. अँड कोणता कोसेक थीटा 2 आन्सर देते. कोणता कोसेक थीटा, आय थिंक कोसेक 30 इज इक्वल टू 2. कोसेक 30 म्हणजे 1/sin30 आणि हा वगैरे पुट करून एवढा आन्सर येईल. हे तुम्ही रफमध्ये करायचं. डायरेक्ट कोसेक लर्न नाही राहत. साईनच्या मार्फत करता येते. कोसेक 30 इज इक्वल टू 2. या कोसेकला ट्रान्सफर करा तर 30 इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 2. इथं पॉवर 1 आहे, ट्रान्सफर होईल तर कोसेक इन्व्हर्स. हे बघा कोसेक इन्व्हर्स 2 इज इक्वल टू 30 म्हणजे π/6. तर याचा आन्सर आला एवढं. तर हे 3 वर हे 3 अवलंबून होते. आता बाकी सगळेच घेतले आहे ते नेक्स्ट. हे 3 कळले तुम्हाला. याच्यात फक्त मायनस हे जुने फॉर्म्युले होते. साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. जुन्या साध्या टेक्नॉलॉजीमध्ये असेच होते हे 3. पण हे 3 अलग आहे याच्यात. ठीक आहे. पण यांची स्टाईल सारखी आहे. समजा कॉस इन्व्हर्सच्या समोर निगेटिव्ह आला तर हे फॉर्म्युला वापरा. याच्यात काय करावं लागते, याच्यात पहा. कॉस इन्व्हर्स मायनस एक्स दिसते ना, हे एक्स आहे समजा. तर याच्यात पाय मायनस लिहायला लागते पहिले. पाय मायनस सगळ्या याच्यात आहे. हे बाकीचे 3 आहे ना, हे साइन इन्व्हर्स, टेन इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, हे बाकीचे 3 आहे. तर पाय मायनस लिहिजा आणि कॉस इन्व्हर्स प्लस एक्स लिहिजा. कॉस इन्व्हर्स प्लस एक्स. हा असं म्हटलं ना. तरी काहीच नाही, जाऊन नाही या फॉर्म्युल्यात. तर कॉस इन्व्हर्स मायनस आला तर काय करायचं, पाय मायनस लिहायचं आणि कॉस इन्व्हर्स प्लस एक्स लिहायचं. आता याची व्हॅल्यू काढा. तर हे तर रफ काम. कोणता कॉस थीटा हाफ आन्सर देते. कॉस 60 इज इक्वल टू हाफ. आणि कॉसला ट्रान्सफर करा. 60 इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स हाफ. 60 इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स हाफ. 60 म्हणजे π/3 येतो. तर π/3 लिहिजा. 60 नाही चालणार काऊन की हे पाय आहे ना, मग हे कॉम्बिनेशन सारखं पाहिजे. सो देअरफॉर हे पाय 180 मायनस 60 किंवा एलसीएम घ्या तुम्ही. 3 एलसीएम 3 पाय मायनस पाय 2. दिस इज 120 डिग्री. 180 मायनस 60 120 डिग्री आन्सर. 60 इंटू 2 120. ठीक आहे. चला हळूहळू करतो. हे करतो. कॉट इन्व्हर्स मायनस एक्स. याचा या स्टाईलचा फॉर्म्युला आहे. याला हे मायनस आलं ना, हे असं आहे. तर पाय मायनस लिहायचं. पाय मायनस आणि कॉट इन्व्हर्स प्लस एक्स लिहायचं. कॉट इन्व्हर्स प्लस एक्स लिहायचं. हे फॉर्म्युले कंपल्सरी वापरता जर असे निगेटिव्ह व्हॅल्यूचा कॉस इन्व्हर्स साइन इन्व्हर्स काढायचा असेल तर. ठीक आहे. कंपल्सरी वापरायचं. दुसरं नो ऑप्शन. ते पहिली जे ट्रिक सांगितली ना अशी नाही वापरायची. इथं असंच करायचं. या इकडे पाय मायनस कॉट इन्व्हर्स. आता कोणता कॉट थीटा, हे याच्यासाठी साधा आला म्हणजे पहिला भाग जे शिकवलं 6 प्रॉब्लेम त्याच्यावर करायचा. कोणता कॉट थीटा √3 आन्सर देते. कॉट 30 इज √3 आहे. येस. आणि आता कॉटले ट्रान्सफर करा. हे तुम्ही चेक करून घ्या. कॉटले ट्रान्सफर करा तर कॉट इन्व्हर्स √3 इज इक्वल टू 30. ओके. 6 एलसीएम घेऊन टाका. 6 पाय मायनस पाय 5 π/6.
सो दिस इज 180 मायनस 30 हे 150 डिग्री आहे. 30 इंटू 5 150 होते. तर हे अशा 150 वगैरेच्या व्हॅल्यू थोडी लक्षात ठेवू शकतो आपण, हे अशा व्हॅल्यू. तर हे ट्रिक एकदम बेस्ट आहे आणि हेच वापरायची. टेक वन मोर सेक इनवर्स हे वाला सेक इनवर्स करतो. मग सेक इनवर्स पहा तर मायनस आहे ना, हे मायनस आहे. याच्यात एक पाय मायनस लिहायचं, पाय मायनस, आणि सेक इनवर्स प्लस एक्स लिहायचं. सेक इनवर्स प्लस एक्स म्हणजे 1. ठीक आहे, पाय मायनस. आता कोणता सेक थिटा 1 आन्सर देते असं लिहा लागते. कोणता सेक थिटा 1 आन्सर देते, तो सेक 0 इज इक्वल टू 1. सेक 0 इज इक्वल टू 1. सेकले ट्रान्सफर करा, सो इट गिव्स यू सेक इनवर्स 1. तो सेक इनवर्स 1 आला 0, तो पाय मायनस 0 इज पाय. ठीक आहे. तर हे इन्व्हर्सेसचे या 6 फॉर्म्युल्यावर मी 6 प्रॉब्लेम व्यवस्थित घेतले आहेत. कधी निगेटिव्ह वाला असा आला प्रॉब्लेम तर तुम्हाला कंपल्सरी हे वापरायचाच आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह राहिलं तर आता हे निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह तर येतेच. हे बघा, पॉझिटिव्हसाठी हेच ट्रिक आहे. आणि हे ट्रिक आपण हे जे स्टँडर्ड नंबर, हे स्टँडर्ड अँगल आहे ना 30, 60, 0, 45, हे एवढेच वापरता येते. तुम्ही समजा 5 डिग्री, 10 डिग्री, 65 डिग्री असे वाले प्रॉब्लेम आले तर हे प्रॉब्लेम आपण याच्यात समर्थ नाही, असमर्थ आहोत सोडवासाठी. हे 30, 60 वाले बिलकुल सोडू शकतो. तर सध्या बेसिक तर शिका आणि पुढे पुढे चालू. एक फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये पहिल्या प्रश्नात सिंगल प्रश्न विचारले होते. आता 2-4 मिक्स करून केले. याची व्हॅल्यू काढा, याची काढा, याची काढा, लिहा आणि मग ॲड सबट्रॅक्ट जे असेल ते करून टाकायचं. ओके. या इकडे याचा करतो. तर कोणता टेन थिटा 1 आन्सर देते रफमध्ये लिहायचं. कोणता टेन थिटा इनवर्स काढासाठी त्याच्या करस्पॉन्डिंग सिंपल फंक्शनकडे जावं लागते. तर असं घ्या आणि 10 ने ट्रान्सफर करा. 45 इज इक्वल टू 10 इनवर्स 1. तर 10 इनवर्स 1 चा आन्सर आला 45. प्रेफरेबली यूज रेडियन वाले. आता कोणता कॉस थिटा 1/3 आन्सर देते. तर वी आर अगेन हेल्पलेस. कोणता ना कोणता तर आहेच. ठीक आहे. तर कोणता आहे आय डोंट नो. म्हणजे 5 डिग्री, 10 डिग्री तेच जे सांगितलं होतं तुम्हाला त्या टाईपचा आहे. जे स्टँडर्ड अँगल आहे वी नो एव्हरीथिंग. 0, 45, 30, 60, 90, 180 हे सगळे माहीत आहे. पण मधले जे अँगल आहे त्यांच्या व्हॅल्यू थोडी माहीत आहे. 1/3 कोणाची ना कोणाची तर व्हॅल्यू आहे, परंतु आय डोंट नो म्हणून वी आर हेल्पलेस. परंतु हे दोघे नंबर सारखे आहेत. अँड कालची जी लिस्ट आहे 30 फॉर्म्युल्याची, त्याच्यात एक असा सुंदर फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज पाय/2. म्हणून हे दोन जर पाहिले याला तुम्ही एक्स माना. बोलो साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स दोन्ही एक्स सारखे आहेत. अँड याचा कलेक्टिव्ह आन्सर पाय/2 लिहू शकता तुम्ही या दोघांचा. यूज दिस रिझन. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स. बढिया झालं काम. आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल काढायचं काम नाही पडलं. अँड दॅट्स ऑल. हे दोघे ॲड करून टाका. 90 प्लस 45 इज 4 LCM. ओके. 3 पाय/2. टेक दिस. आता हे फॉर्म्युला आहे त्याच्या हरकत. आता सांगितलं होतं ना साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज 90. तसे 3 फॉर्म्युले आहेत कालच्या लिस्टमध्ये. 10 इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज ऑल्सो 90. अँड हे एक आणखीन आहे सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज ऑल्सो 90. मग हे बघा ना सेम आहे ना. हे एक्स सेम माना. तर सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज 90 मायनस. आता एवढं राहिलं. हे इंडिव्हिज्युअल सॉल्व करा. कोणता साइन थिटा हाफ आन्सर देते
तर साइन 30 डिग्री इज इक्वल टू हाफ. हे सॉल्व करा. साइन ट्रान्सफर करा, सो इट गिव्स यू साइन इनवर्स हाफ. तर साइन इनवर्स हाफचा आन्सर 30 डिग्री आहे. सो 90 मायनस 30 इट इज 60. ओके, चला हे निगेटिव्ह वाला आहे, हे पॉझिटिव्ह वाला. याचा मला कळून घ्या. हे पॉझिटिव्ह वाले साधं साधंच काढायचं असं. ठीक आहे. कोणता टेन थिटा √3 आन्सर देते. टेन 60 इज इक्वल टू √3. 10 ले ट्रान्सफर करा, 60 इज इक्वल टू 10 इनवर्स √3. I got one answer. 10 inverse √3 is 60. आता हे जे आहे हे निगेटिव्ह वाला आहे. निगेटिव्ह वाल्यासाठी मी स्ट्रिक्टली सांगितलं आहे यूज दोज 6 फॉर्म्युला. तर सेक इनवर्स मायनस एक्सचा फॉर्म्युला आहे सेक इनवर्स मायनस एक्स इज पाय मायनस सेक इनवर्स एक्स. पहिले पाय मायनस लिहा आणि सेक इनवर्स प्लस एक्स करा. सेक इनवर्स 2 असं. Now find sec inverse 2. हे मायनस होईल, हे प्लस होतं. ब्रॅकेट ओपन करा आणि कोणता सेक थिटा 2 आन्सर देते. तर सेक 60 इज इक्वल टू 2. कोणता सेक थिटा 2 देते हे काढायसाठी सिंपल वाला फंक्शन पाहिजे आणि सेकले ट्रान्सफर केलं तर बनते सेक इनवर्स. तर हे झालं 60. ठीक आहे. -50 मायनस प्लस 60. तर हे आता π/3 प्लस π/60. 60 किती झाले किंवा 3 LCM. हे 2π/3 झाला मायनस पाय. सो 3 इज LCM. 2π मायनस 3π मायनस पाय. याचा पूरा आन्सर कसा. ठीक आहे. अशी प्रॉब्लेम आहे आपल्याजवळ. सो याच्यात काही खास नाही आहे. 2 टर्म 3 टर्म मिक्स केले आहे या प्रॉब्लेममध्ये. सो 1-2 तुमच्यासाठी देऊन टाकतो. अँड हे आता आणखीन आहे याच्यावर लोक हे तुम्ही करून घ्या. चौथा कॉस इनवर्स हाफ प्लस 2 साइन इनवर्स हाफ. हे तुम्ही करता आणि हे एक आणखीन करता. कोसेक इनवर्स मायनस √2 प्लस कॉट इनवर्स √3. 2 टर्मचं मिक्सचर आहे, बाकी काही खास नाही. याची हिंट याला 2 असं नका लिहू. याचा असं 2 वेळ करा. साइन इनवर्स हाफ प्लस साइन इनवर्स हाफ लिहिजा सेकंड स्टेपमध्ये. मग व्यवस्थित तुम्हाला आपोआप समजा किंवा डायरेक्टली यांच्या व्हॅल्यू काढता येते. याचा अलग याचा तेच आहे मेथड. आता जे शिकवले 3 प्रॉब्लेम केले की नाही. नाव टेक नेक्स्ट. टेक नेक्स्ट. Third question, prove the following. Okay, sin inverse -1/√3 minus 3 into sin inverse √3/2 is equal to -3π/4. You rewrite LHS. LHS वापस लिहिजा and then I will solve it. हे वापस लिहून घेता. ठीक आहे. आता याला सोडवतो. एक मिनिट, थोडंसं काही गडबड दिसते. दिस इज 1/√2. सॉरी, पुस्तकात आहे प्रश्न. चला LHS वापस लिहिजा अँड इट इज साइन इनवर्स मायनस एक्स. तर LHS लिहिल्यानंतर मग आपण सोडू. तर इथं साइन इनवर्स मायनस एक्सचा फॉर्म्युला लावा. मायनस साइन इनवर्स एक्स हे सगळं शिकवलं आहे. तर यू राईट मायनस साइन इनवर्स एक्स. ठीक आहे. सो मायनस साइन बाहेर काढणे एवढंच काम याचा. LHS लिहिजा नंतर सुरू करा. 3 याची व्हॅल्यू डायरेक्ट लिहिता येते पुढच्या स्टेपमध्ये. दोन्ही व्हॅल्यू सोबत किती. हां, आता कोणता हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह वाल्याचा आन्सर. तर कोणता साइन थिटा 1/√2 आन्सर देते. साइन 45 इज इक्वल टू 1/√2. तर साइनने ट्रान्सफर केलं तर 45 इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2. साइन इनवर्स 1/√2 इज 45. 3 into. आता याचा कोणता साइन थिटा √3/2 आन्सर देते. साइन 60 इज √3/2. साइनने ट्रान्सफर करा. 60 इज इक्वल टू साइन इनवर्स √3/2. तर हे आला 60 डिग्री. π/3 लिहा.
3 cancel, take 4 LCM, minus pi minus 4 pi, minus pi by 4 minus 3, चला हे cancel, minus pi 4 pi, so minus 5 pi by 4. Something is wrong. एक मिनिट प्रॉब्लेम बघून घेऊ. काही थोडंसं मिसिंग होऊन राहिला प्रॉब्लेममध्ये. ते नवीन पुस्तकात नवीन पुस्तकात हे क्वेश्चन नंबर 3 चा पहिला घेतला आहे. हे रॉंग क्वेश्चन इंटरप्रेट केला आहे. क्वेश्चन नंबर 3 चा पहिला तुम्ही पाहू शकता. हे इथं जे मायनस आहे ना हे रॉंग आहे. जुन्या पुस्तकात हेच प्रश्न आहे. जुन्या पुस्तकात हेच प्रश्न आहे. अँड हिअर इट इज रिटन प्लस. नाउ इट इज करेक्ट. बाकी बरोबर आहे प्रश्न. बाकी बरोबर आहे. मग हे जे सोडवलं ते पुराचे पुरा आपला वाया गेला. मग काय करायचं. मी करतो आता करेक्शन. काहीच नाही खास. करेक्शन म्हणजे हे आता परत करायचं लागणार. ठीक आहे. दिस इज करेक्टेड प्रॉब्लेम. जुन्या पुस्तकात करेक्ट प्रश्न आहे बघा. ठीक आहे. तर तुम्ही करेक्ट करून घ्या. तुमच्या नवीनमध्ये जो मायनस आहे डोंट राईट मायनस असं लिहा. अँड टेक LHS. सगळं सॉल्व केलं आहे. सो हे पॉझिटिव्ह आहे. तर कोणता साइन थीटा 1/√2 देते हे सॉल्व केलं आहे मी. तर साइन इनवर्स 1/√2 इज पाय बाय 4. आणि कोणता हे पॉझिटिव्ह आहे हे नंबर. कोणता साइन थीटा √3/2 देते हे सोडवलं आहे. साइन इनवर्स √3/2 60. 3 कॅन्सल. तो पाय बाय 4 मायनस पाय. हे रफ वर्क करायचं असं बाजूला. नाव 4 इज LCM. LCM घ्या. पाय मायनस 4 पाय. आता आला आन्सर. दिस इज करेक्ट आन्सर. समजले ना. LHS सोडवा आणि असा आन्सर आणा. मेक इट करेक्शन. तर थोडा चुका काल परवा एक सापडली होती चूक. सो -a² -b² हे असं होतं. ठीक आहे. काही हरकत नाही. एखादी चूक आली तर करेक्शन करू आपण. इट इज न्यू बुक राहू शकते. टेक दिस. ओके. सो याचा LHS वापस लिहिचा. हे काही लिहित नाही. शो दॅट आहे. LHS लिहून घे जा. आता सॉल्व. LHS नंतर करू. पहिले LHS घे जा. एवढंच. ठीक आहे. So start with this line. Rewrite LHS and then second step. आता इथं आहे sin inverse -x. इथं आहे cos inverse -x. sin inverse -x चा फॉर्म्युला लावला. हे मायनस वाले नंबर जेव्हा येतात तेव्हा इन्व्हर्स काढायसाठी फॉर्म्युले जरूर लावा. दुसरा cos inverse -x आहे. याचा फॉर्म्युला आहे पाय मायनस cos inverse x. यूज बोथ दिस फॉर्म्युला ॲट दिस टू प्लेसेस. तर sin inverse -x मध्ये मायनस बाहेर येते. ओके. प्लस cos inverse -x मध्ये पाय मायनस लिहावं लागते. अँड cos inverse प्लस x करायचा. cos inverse प्लस x करायचा असं. आता हे दोन्ही विचारे पॉझिटिव्ह आहे. आता आपण सोडू शकतो. आता कोणता साइन थीटा हाफ आन्सर देते हे लिहा. साइन 30 इज हाफ. साइन ले ट्रांसफर करा. 30 इज इक्वल टू साइन इनवर्स हाफ. तो साइन इनवर्स हाफ इज 30. कोणता cos थीटा √3/2 आन्सर देते. cos 30 इज इक्वल टू √3/2. cos ट्रांसफर करा. इट विल गिव्स यू cos इनवर्स √3/2 इज 30 पर पाय बाय 6. हे 30 म्हणजे पाय बाय 6 याचा आन्सर. ठीक आहे. सो -30 -30 इट इज -60. ठीक आहे. 2 पाय बाय 6 करून टाका. सो and 3 is LCM. 2 पाय. 3 पाय minus पाय.
2 पाय. हे आहे 120 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे 60 इंटू 2. सो दिस इज आन्सर ऑफ LHS. पण RHS जुळलं नाही जुळलं नाही. RHS अलग सोडवतो. RHS इज cos इनवर्स मायनस हाफ. याला परत हे वाला फॉर्म्युला cos इनवर्स मायनस x. इट इज पाय मायनस cos इनवर्स x. ओके. सो इट इज पाय मायनस अगेन cos इनवर्स हाफ. cos इनवर्स हाफ काढा लागेल. कोणता cos थीटा हाफ आन्सर देते. cos 60 इज हाफ. सिंपल फंक्शन करा लागते. ठीक आहे. मग cos ने ट्रान्सफर करा. 60 इज इक्वल टू cos इनवर्स हाफ. आला 60. लिहिलं cos इनवर्स हाफ. सो 3 इज LCM. सो 3 पाय मायनस पाय 2 पाय. बोला LHS चा आन्सर RHS चा आन्सर जुळलं की नाही. सो हेन्स व्हेरी फाईन. टेक थर्ड क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. असे काही प्रश्न आहेत. आता हे लय सोपे प्रश्न आहेत. आय हॅव गिवन यू 6 फॉर्म्युले. बंच ऑफ 6 फॉर्म्युले. असे फॉर्म्युले तुम्हाला दिले आहेत. पण जेवढे फॉर्म्युले काल सांगितले की नाही हे बघा असे 6 फॉर्म्युले आहेत. 6 चे 6 काही येत नाही. हे असेच आहेत सर्व. इकडे इन्व्हर्स आहे. याच्या समोर त्याचा सिंपल फंक्शन आहे. आणि इथं x आन्सर आलेला आहे. हे दोघंही मनात असं करायचं. हे दोघंही कॅन्सल. x इज लेफ्ट. असे 6चा बंचच आहे. cos इन्व्हर्स त्याच्या समोर त्याचं सिंपल फंक्शन. हे दोघंही कॅन्सल. x इज लेफ्ट असं लर्न करायचं. कॅन्सल नाही करायचं. सो tan इन्व्हर्स त्याच्या समोर त्याचं सिंपल फंक्शन tan. तर हे दोघंही कॅन्सल. x इज लेफ्ट. असेच आहे. cot इन्व्हर्स. ठीक आहे. cot इन्व्हर्स त्याच्या समोर त्याचं सिंपल फंक्शन कॅन्सल. x इज लेफ्ट. sec इन्व्हर्स त्याच्या समोर त्याचं सिंपल फंक्शन. हे दोघे कॅन्सल. x इज लेफ्ट. आणि असंच आहे कोसेकचं. कोसेक इन्व्हर्स हे कॅन्सल. x. ठीक आहे. सध्यामध्ये 6चा काम नाही आहे. 2-3 प्रश्न घेतो. तर हे फॉर्म्युले जेवढे फॉर्म्युले काल तुम्हाला सांगितले हे एक मर्यादित व्हॅल्यूजसाठी वापरता येते. रेंज आणि डोमेनला अप्लाय करूनच वापरायला लागते. हे अत्यंत कठीण काम आहे. ठीक आहे. तर मग कुठेही लागत नाही. तुमचा आन्सर रेंज डोमेनची लिस्ट कशी आहे ऐका. व्हॉट इज मिनिंग थोडंसं सांगतो. तर हे जर फॉर्म्युला हे बघा tan इन्व्हर्स tan कॅन्सल. काय आलं उत्तर x इज लेफ्ट. tan इन्व्हर्स tan कॅन्सल का झाला आहे x इज लेफ्ट असं. मग sin इन्व्हर्स sin कॅन्सल x इज लेफ्ट. तर याचा sin इन्व्हर्स sin कॅन्सल x इज लेफ्ट असं येईल. पण हे आन्सर करेक्ट आहे. हे आन्सर रॉंग आहे. जरी तुम्ही ते फॉर्म्युला लावले. हे सगळे फॉर्म्युले रेंज आणि डोमेनला गृहीत धरूनच लावता येते. नाही तर लावता येत नाही. इन्व्हर्सचे फॉर्म्युले थोडेसे हे आहे मर्यादित आहे. कोणालाही लागत नाही. बाकीचे फॉर्म्युले जे शिकलो की नाही मॅथमॅटिक्समध्ये ते सर्वांना लागते. कोणताही नंबर पुट करा काही करा असं. हे सर्वांना नाही लागत. इथं हे आन्सर का करेक्ट आहे हे आन्सर का रॉंग आहे. दो आय हॅव अप्लाइड द फॉर्म्युला. तर हे तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. ओके. ऐका. तुम्हाला एक चार्ट बनवून दिला आहे रेंज अँड डोमेनचा. तर पहिला y sin इन्व्हर्स x. इन्व्हर्सचं पहा. ज्याचं काम आहे ना ते मी सांगून देतो. इन्व्हर्सचा. ठीक आहे. सो -1 to 1 हे डोमेन आहे. डोमेन म्हणजे x च्या व्हॅल्यू आणि रेंज म्हणजे y च्या व्हॅल्यू. रेंज आहे -90 to 90. सेकंड फॉर्म्युला cos इन्व्हर्स x. ठीक असंच आहे. ज्याचं काम आहे ते पहिले शिकू. ठीक आहे. सर्वचे सर्व काही शिकवत नाही नाही तर तुमचं डोकं खराब होऊन जाईल. इट इज 0 to पाय. ठीक आहे. थर्ड आहे y इज इक्वल टू tan इन्व्हर्स x. सो इट इज r अँड इथं आहे 0 to 9. मायनस ओपन इंटरवल आहे. इथं तुम्हाला सेटचा एक प्रकार आणखी शिकवतो. समजा मी प्रश्न विचारला
write the set of all the numbers between 0 to 5. 0 to 5 मध्ये सगळे इनफायनाइट नंबर आहे यांचा सेट लिहायचा आहे. तर याचा सेट लिहिण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणतात क्लोज्ड इंटरवल. क्लोज्ड इंटरवल याला अशा ब्रॅकेटने रिप्रेझेंट करतो आणि याला असा लिहितो. 0 to 5 मध्ये इनफायनाइट नंबर्स आहेत. तर ऑल इनफायनाइट नंबर्स इंक्लूडिंग 0 अँड इंक्लूडिंग 5 इज कॉल्ड क्लोज्ड इंटरवल. म्हटलं का सर्वचे सर्व नंबर 0 पासून 5 पर्यंत इंक्लूडिंग एंड पॉइंट्स याले म्हणतात क्लोज्ड इंटरवल. आणि हे असे ब्रॅकेट असतात. तर हे जे ब्रॅकेट काढले ना तर हे आता हे क्लोज्ड इंटरवल आहे. -1 पासून 1 पर्यंतचे सर्व नंबर राईट याच्यात इंक्लूडिंग एंड पॉइंट्स. ठीक आहे. हे तसंच आहे. हे 0 to π आहे. तर 0 to π मध्ये 0 to π नाही याच्यात 0 पासून π पर्यंतचे सर्व नंबर राहील इंक्लूडिंग एंड पॉइंट्स. हे तसंच आहे. -90 to +90 -90 to +90 सगळे नंबर राहील. -90 -60 0 30 1 डिग्री 2 डिग्री 90 डिग्री पर्यंत सर्व इनफायनाइट नंबर्स असतात. दिस इंटरवल कन्सिस्ट ऑफ हे आहे ना तर हे आहे इथून इथपर्यंत सर्व नंबर राहील सर्व अँगल राहील अँड इन्क्लुडिंग एंड पॉइंट. मग असे ब्रॅकेट जर काढले तर ऐका 0 to 5 आहे ना असे ब्रॅकेट जर काढले इट इज कॉल्ड ओपन इंटरवल. इट कंटेन्स ऑल द नंबर्स बिटवीन 0 to 5. याच्यातही सर्व नंबर राहील. याच्यातही 0 to 5 पर्यंत सर्व नंबर राहील. याच्यातही 0 to 5 पर्यंत सर्व नंबर राहील. याच्यात एंड पॉइंट इन्क्लुडेड आहे आणि याच्यात एंड पॉइंट एक्सक्लुडेड आहे. मधातले सर्व नंबर याच्यात आहे. दिस इज कॉल्ड ओपन इंटरवल. याचा सिम्बॉल आहे असे साधे ब्रॅकेट सिंपल. याचा सिम्बॉल आहे असे क्लोज्ड ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट. तर दोन्हीमध्ये फरक कळला का तुम्ही. इट इज अ सेट इनफायनाइट सेट. ठीक आहे. इनफायनाइट एलिमेंट प्रत्येक याच्यात इनफायनाइट एलिमेंट असते. तुम्ही 0 पासून 1 पर्यंत का नाही घेत तर हे नंबर सर्व इनफायनाइट एलिमेंट्स आहेत. तर 0 पासून 1 घेतलं तरी इनफायनाइट नंबर्स आहेत. दिस सेट कन्सिस्ट ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 0 to 1 including 0 1. दिस सेट कन्सिस्ट ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 0 to 1 मधातले सगळे पॉइंट आहे एक्सक्लुडिंग एंड पॉइंट. एंड पॉइंट नाही हा. तर हे जे असं इंटरवल काढलंय ना हे ओपन आहे हे बाकीचे क्लोज आहे. ठीक आहे. आता आणखीन दुसरी गोष्ट आहे. व्हॉट इज यूज ऑफ दिस टेबल. आपल्याला काय यूज आहे तेवढं करा. बाकी जास्त डोकं खराब करून फायदा नाही. जेवढं वापर आहे तेवढं सांगतो. हे एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे साइन इनवर्स एक्स. जेव्हा मी बोलतो ना साइन इनवर्स एक्स तर एक्स कोणता पुट करता येते फक्त एवढंच करता येते -1 to 1 बाकी काही करता येत नाही. 0 हे सगळे नंबर याच्यात एक्सच्या जागेवर पुट करता येईल आणि तोच साइन इनवर्स एक्स सॉल्व करता येईल. समजा या नंबरच्या बाहेरचे नंबर पुट केले समजा 2 पुट केलं इथं साइन इनवर्स 2 तर हे आपल्याला सॉल्व नाही करता. हो हे मर्यादा दिली आहे तेवढंच आपल्याला सॉल्व करता येते. हे फंक्शन जे बनवलं आहे इनवर्स हे मोठ्या मुश्किलनं बनवलेलं आहे. असं नाही बनत हे फंक्शन. इनवर्स फंक्शन कसं आहे आपण सिंपलवाला साइन थिटा कसं आहे सरळ सरळ धावणे. मला सांगा उलटं धावायला लावलं तुम्हाला म्हणजे तोंड तिकडे आहे ना असं उलटं धावा तर बोला जड जाईल की नाही. तसंच हे इनवर्स फंक्शन आहे. साधा साइन थिटा सरळ धावण्यासारखा आहे काही चिंता नाही. आणि हे उलटा धावण्यासारखं आहे म्हणून उलटं जे धावत असतो ते मर्यादित धावत असतो. असं धडाधड नाही धावता येत. ठीक आहे. तर सेम थिंग हॅपन्स हिअर इन इनवर्स केस. तर ह्या नंबरच्या मधातले नंबरच पुट केले एक्सच्या जागेवर तरच हे साइन इनवर्स एक्स सॉल्व. आणि दुसरी गोष्ट हे जे रेंज आहे रेंज म्हणजे काय व्हॅल्यूज ऑफ वाय. व्हॅल्यूज ऑफ वाय म्हणजे काय व्हॅल्यूज ऑफ साइन इनवर्स एक्स. आता जसं याच्या मधातला एखादा नंबर पुट केलं मी 1 साइन इनवर्स 1 तुम्ही सोडवा साइन 90 1 येते. ठीक आहे. तर 90 साइन इनवर्स 1
बोला साइन इनवर्स 1 चा आन्सर किती आला 90. बोला 90 या भागात आहे की नाही. हे टोक आहे. बोलो इन्क्लुडेड आहे 90. This consists of all the numbers between -90 to 90. एंड पॉइंट इन्क्लुडेड आहे. क्लोज्ड इंटरवल आहे. हे ब्रॅकेटच सांगतात क्लोज्ड आहे. म्हणजे y चा उत्तर किती आला. y चा उत्तर म्हणजेच काय sin इनवर्स x चा आन्सर. दुसऱ्या सोप्या भाषेत सांगतो हे x ची व्हॅल्यूचा सेट होय. म्हणजे x ची व्हॅल्यू कोणती पुट करता येते हे त्याचा सेट. आणि y चा उत्तर म्हणजे sin इनवर्स x चा आन्सर किती येईल तर या मर्यादेतच येईल. या इंटरवल मध्येच येईल. 90 आला नाही. ठीक आहे. चला x च्या व्हॅल्यूचा सेट हे होय. दुसरी व्हॅल्यू नाही पुट करत. याच्या बाहेरची व्हॅल्यू जर पुट केली हे सॉल्व नाही होणार. आणि y ची व्हॅल्यू म्हणजे sin इनवर्स x चं उत्तर याचा हे सेट. बोला याचं उत्तर एवढं आलं नाही. आता जेवढे आपण sin इनवर्स खूप सारे प्रश्न सोडवले आहेत त्याचे उत्तर पाहून घ्या या मर्यादेत आहे. आता तुम्ही एकच काम करता. जेवढे आपले प्रॉब्लेम झाले आहे 2-4 प्रत्येकाचे झाले आहे. ठीक आहे. या sin इनवर्स x चा आन्सर सोप्या भाषेत सांगतो. sin y चा आन्सर म्हणजेच sin इनवर्स x चा आन्सर या मर्यादेत आहे. याच्या मधात असेल तुमचा आन्सर तर राईट आहे. आणि याच्या मधात नसेल जसं आन्सरची की आहे मागच्या पानावर आपले पुस्तकात तसं sin इनवर्स x चं कोणतंही उत्तर असो दुनियामध्ये तो याच्या मधात राहील. y चा उत्तर म्हणजेच cos इनवर्स. रेंज म्हणजे y चा सेट. y चा सेट म्हणजेच कोणाचा सेट cos इनवर्स x चा जो आन्सर राहील या मर्यादेतच राहील. तुम्ही सगळे आन्सर आत्ता चेक करा. आता मी काय सर्व प्रश्न मोडून टाकले आहे नाही तुम्हाला सांगितले असते. ओके तुम्ही पाहून घ्या cos इनवर्स x चे जेवढे आन्सर आहे या मर्यादेत आहे. या मर्यादेत tan इनवर्स x चे जेवढे आन्सर आहे या मर्यादेत आहे. हे ओपन इंटरवल आहे. याच्यात एंड पॉइंट नाही राहत पण मधले सर्व नंबर राहतात. -92 याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. दिस इज क्लोज्ड इंटरवल. दिस इज ओपन इंटरवल. याच्यात -92 + 90 सगळे नंबर राहील. याच्यातही राहील -92 + 90. याच्यात एंड पॉइंट नाही राहणार. याच्यात एंड पॉइंट राहील आणि याच्यात एंड पॉइंट नाही. एवढंच फरक आहे. या इकडे आता काय म्हटलं मी परत ऐकून घ्या. अशी 6ची लिस्ट आहे. यांचं आपल्याला काम आहे. मला याचंही सध्या काम नाही. याचा जास्त काम आहे. या लिस्टले असं वाचायचं sin इनवर्स x चा आन्सर किती आला पाहिजे एवढा आला पाहिजे. cos इनवर्स x चा आन्सर किती आला पाहिजे याच्या मनात आला पाहिजे तर करेक्ट. tan इनवर्स x चा आन्सर किती आला पाहिजे याच्या मनात आला पाहिजे तर करेक्ट. ऐका मला हे सोडवत आहे मी. हे फॉर्म्युला लावला आहे. हे दोघे कॅन्सल. x इज लेफ्ट. ठीक आहे. x इज लेफ्ट. ठीक आहे. मग याले मनात x माना. याले मनात x माना. बोला tan इनवर्स x. बोला tan इनवर्स x चा आन्सर किती यायला पाहिजे -90 पासून 90 पर्यंत यायला पाहिजे. बोला 45 याच्या मधात आहे की नाही. 45 -90 पासून 90 च्या मधात आहे ना इथं. सो देअरफॉर दिस आन्सर इज करेक्ट. आणि याले मी हे फॉर्म्युला लावलं. sin इनवर्स sin कॅन्सल x इज लेफ्ट लावलं तर सही. पण हे 5π/3 उत्तर आला. π/3 म्हणजे 60 × 5 300 होते. म्हणजे हे 300 डिग्रीचा आन्सर आला. तर याले मनात x माना. याले मनात x माना. बोला sin इनवर्स x चा आन्सर 300 डिग्री आला. sin इनवर्स x चा आन्सर किती यायला पाहिजे एवढं. तुम्हाला जे काम आहे रेंजचं काम आहे. आणि या रेंजला कसं वाचायचं. व्हॅल्यू ऑफ y तर ठीकच आहे परंतु sin इनवर्स x च्या आन्सरची लिस्ट आहे. जेवढे दुनियामध्ये sin इनवर्स x आहे त्याची लिस्ट आहे. जेवढे दुनियामध्ये cos इनवर्स x चे उत्तर येणार ते याच्या मधातच येणार कंपल्सरी. याच्या बाहेर आला उत्तर राम. असं मर्यादा फिक्स केली आहे. हे उलटा धावनेवाला आहे इनवर्स. ठीक आहे. सो देअरफॉर असं करा. तर tan इनवर्स sin इनवर्स x आहे. याला x माना मला. sin इनवर्स x चा आन्सर किती यायला पाहिजे -90 to 90.
तर -90 to 90 नाही आला, हे 300 आला. 300 तर इथं बसतच नाही. हेन्स दिस आन्सर इज रॉंग. म्हणून हे फॉर्म्युला लावता येत नाही. हे फॉर्म्युला लावता येत नाही. मग मी लिहिताना एवढं लिहितो. ठीक आहे. तर हे करेक्ट आहे. हे आपलं याच्या मर्यादेत आहे. 10 इनवर्स एक्सचा आन्सर म्हणून करेक्ट आहे. पण हे नाही. याचं रिझन लिहितो. सिन्स here sin inverse sin pi by 5 pi by 3 is not equal to 5 pi. हे फॉर्म्युला लागत नाही. काऊन? याच्यात बसत नाही म्हणून. सो सिन्स 5 pi by 3 does not belongs to -90 to +9. हे कोण आहे? इट इज रेंज ऑफ साइन इनवर्स एक्स. याले x मानला तर हे बनते साइन इनवर्स एक्स आणि साइन इनवर्स एक्सचा आन्सर किती यायला पाहिजे? हे यायला. मला याचं काम नाही सध्या म्हणून हे ड्रॉप कर. मला डायरेक्ट याचंच काम. हे साइन इनवर्स एक्सचा आन्सरची लिस्ट आहे. हे कॉस इनवर्स एक्सची आहे. हे टेन इनवर्स एक्स. तर ह्याला या आन्सरले रेंज म्हणतात. रेंज ऑफ साइन इनवर्स एक्स. बोलो हे कशामध्ये आलं पाहिजे आपलं उत्तर? साइन इनवर्स एक्सचा आन्सर कसा आला पाहिजे? एवढा आला पाहिजे. मी लिहिला आहे. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये बिलॉंग नाही करत. 300 डिग्री आहे ना, 300 डिग्री याच्या मदत नाही आहे म्हणून हे आन्सर नाही. हे फॉर्म्युला नाही लावत. हे मला फॉर्म्युला लागत नाही. मग काय करीन? मग थोडंसं सिम्प्लिफाय करू. नाव काय करतो पहा. सो साइन 5 पाय बाय 3 म्हणजे 300 होय की नाही? हे 300 होय. याला मी असं करतो 360 - 60. बोलो अरे 300 डिग्री मनात माना. 300 ला असं स्प्लिट करा. 360 - 60 इज इक्वल टू साइन थीटा. साइन 360 - थीटा इज इक्वल टू साइन थीटा. म्हणजे साइन 5 पाय बाय 3 किती झाला? एवढा. आता मी पुढे लिहितो. पहा देअरफॉर माझा प्रॉब्लेम किती आहे? असा आहे. हे वाला प्रॉब्लेम आहे. तर साइन 5 पाय बाय 3 च्या जागेवर एवढं लिहा. लिहिलं. आता हे फॉर्म्युला लावू शकतो. लागते की नाही मी सांगतो तुम्हाला. आता याच्यात काय होते? साइन इनवर्स साइन कॅन्सल एक्स इज देअर. हे कॅन्सल एक्स इज देअर. पण हे सगळे फॉर्म्युले केव्हा लागते? जेव्हा उत्तर जुळलं. याला एक्स माना तर बोला हे काय झालं? साइन इनवर्स एक्स. तर साइन इनवर्स एक्सचा आन्सर किती यायला पाहिजे? -90 पासून 90 पर्यंत. बोला 60 डिग्री येते की नाही? -90 पासून 90 पर्यंत यायला पाहिजे. तर 60 डिग्री बरोबर आहे ना. हेन्स इट इज करेक्ट आन्सर. इट इज बिलॉंगिंग टू -90 to 90 म्हणून करेक्ट आहे. हे आन्सर करेक्ट. हे बिलॉंग नव्हतं म्हणून इथं हे फॉर्म्युला नाही लागलं. हे सगळे नाटकी फॉर्म्युले आहे कालचे 30. हे रेंज आणि डोमेनला पाहूनच लागते, नाही तर लागत नाही. रेंज डोमेन म्हणजे आता जे सांगून राहिले तसं. या ठिकाणी हे फॉर्म्युला नाही लागलं पण या ठिकाणी हे फॉर्म्युला लागते. बिकॉज 60 डिग्री इज इनसाइड धिस रेंज. याचं उत्तराची लिस्ट आहे आणि साइन इनवर्स एक्सचा आन्सर किती यायला पाहिजे? याच्या मधात यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे याची. एखादा आणखीन घेतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. मग एखादा तुम्ही करू शकता. पहा. तर हे जे घेतलं आता हे फॉर्म्युला पहा. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल एक्स इज लेफ्ट. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल केलं तर 13 पाय बाय 6 आन्सर यायला पाहिजे. परंतु हे आन्सर करेक्ट आहे की नाही? हे आता धडाधड आले फॉर्म्युले लावले असं नाही चालत. हे फॉर्म्युले पहिले सांगितलं किचकट आहे. कुठे कोणालाही लागत नाही. फॉर्म्युल्यासारखं दिसते तरी नाही लागत. ठीक आहे. मग काय करीन? याने मनात एक्स माना तर हे बनते कॉस इनवर्स एक्स.
आणि कॉस इन्व्हर्स एक्सच्या उत्तराची लिस्ट आहे. रेंज म्हणजे आन्सरची लिस्ट आहे 0 to पाय. ही कॉस इन्व्हर्स एक्सची आन्सरची लिस्ट आहे. लक्षात ठेवा 0 to पाय मध्ये उत्तर यायला पाहिजे, तर तो आन्सर करेक्ट आहे. तुम्ही जुने आन्सर जी कॉस इन्व्हर्स वाले प्रॉब्लेम झाले ना आता आज, त्याचे आन्सर पाहून घ्या याच्या मधात होय की नाही. ऑल आर करेक्ट. ठीक आहे, पाहूया या इकडे. तर याचा आन्सर आता माझा कॉस इन्व्हर्स एक्सचा आन्सर आला एवढा. पाय बाय 6 म्हणजे 30 इंटू 13 390 डिग्री होते. 30 इंटू 13 390 डिग्री होते, म्हणजे हे 390 आला. बोला बोला कॉस इन्व्हर्स एक्स याचा आन्सर किती आला पाहिजे असा. इथं या भागात 390 आहेच नाही, या भागात 180च्या वर आन्सरच नाही पाहिजे आपल्याला. हेन्स दिस आन्सर इज रॉंग. मी लिहिताना हे लिहितो कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस 13 पाय बाय 6. याला मी हे फॉर्म्युला लावू शकत नाही. लावू शकलो असतो तर डायरेक्ट मी एक्स इज लेफ्ट. तर कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल एक्स इज लेफ्ट. तर हे तर लावलं असतं तर डायरेक्ट इक्वल टू लिहिलं असतं, आन्सर खतम. डिस्कशनचं मॅटर नाही. पण हे आन्सर कॉस इन्व्हर्स एक्सचं होय आणि कॉस इन्व्हर्स एक्सचा आन्सर याच्या मधात यायला पाहिजे. ते नाही. ठीक आहे, नाही. मग काय करीन, हे 390 डिग्री आहे. कॉस ऑफ 13 पाय बाय 6 याचे थोडासा अँगल कमी करतो. काही फॉर्म्युला काही कोणता फॉर्म्युला लावायचा 360च लावायचा. बोलो हे 390 डिग्री आहे. कॅन आय राईट 2 पाय मायनस 30 डिग्री नाही 2 पाय प्लस 30 डिग्री. एलसीएम घेऊन घ्या, पहा मला एवढं येते नाही. 360 प्लस 30 बोला 390. 360 प्लस 30 हे दोनचे हे जे फॉर्म्युला लावतो 2 पाय वालेच लावायचे. ठीक आहे, होते मग. बोला 360 प्लस 30 390. हे 390 होतं. आता कॉस 360 प्लस थीटा इज कॉस थीटा. कॉस 360 प्लस थीटा कॉस थीटा. हे अँगल छोटा झाला. आपले हे जे उत्तर आहे ना याचे हे छोटे अँगल आहे, हे जे मोठे मोठे अँगल नाही आहे. हे जे इन्व्हर्सचे उत्तर येतात हे छोटे अँगल येतात. अँगल येते. कोणता इन्व्हर्सचा आन्सर पहा. पहिल्या प्रश्नात 12 क्वेश्चन सॉल्व केले आहे. अँगल येते. कोणत्याही इन्व्हर्सचा आन्सर काय येते, अँगल येते. पाहून घ्या. ताबडतोब मी जे म्हणतो ते ताबडतोब पाहायचं, तेव्हा समजते. तर ह्याचं उत्तर एवढं आलं. आता मी माझा प्रश्न घेतो. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस 13 पाय बाय 6 इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स राहू द्या, याच्या जागेवर हे पुट करा. हे आहे ना बघा, याच्या जागेवर हे पुट करा. ठीक आहे. आता याले हे फॉर्म्युला लावा. कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल. फॉर्म्युला एवढं सोपं आहे पण लय बोगस दिसतं मला. तर आता फॉर्म्युला लावतो आणि हे आन्सर करेक्ट आहे की नाही परत पाहा लागेल. याच्यासारखी कहाणी नाही झाली पाहिजे. हे एक्स होय, हे एक्स होय. बोला कॉस इन्व्हर्स एक्स. कॉस इन्व्हर्स एक्स हे बघा. बोला किती यायला पाहिजे 0 to पाय एवढा आलंच पाहिजे. याच्या मधात बोला 30 डिग्री याच्या मधात होय की नाही. हेन्स दिस आन्सर इज करेक्ट. हे आन्सर याच्या मधात होय 0 to पाय. इथं मी रिझन नाही लिहिलं, इथं थोडासा रिझन लिहितो. सिन्स 13 पाय बाय 6 डज नॉट बिलॉंग टू 0 to पाय. हे रिझन याचा या उत्तरात बसत नाही. 390 आहे ना, 390 याच्यात बसत नाही. म्हणून हे कोण आहे, हे रेंज आहे. रेंज ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. असं रिझन टाका लागते. ठीक आहे. हे उत्तर काऊन करेक्ट आहे, हे फॉर्म्युला काऊन लावलं मी, काऊन की हे उत्तर याच्यात आहे. कोणत्याही कॉस इन्व्हर्स एक्सचं आन्सर असं असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे थोडेसे हार्ड क्वेश्चन आहे, असे सोपे नाही. एखादा तुमची इच्छा असेल करायची तर एक कर जा, तर मजा येते. डायरेक्टवाले नाही आहे, बिलकुल करायलाच पाहिजे. सो
यानं आपली प्रॅक्टिस होते. टेन इनवर्स ऑफ 10 7 पाय बाय 6. एक आणखीन करता वाटल्यास साइन इनवर्स ऑफ साइन 3 पाय बाय 5. ओके, करून पाहिजे. नाही जमलं तर मग व्हॉट्सअपवर विचारता. हे याच बेसिसवर आहे. टेन इनवर्सचा आन्सर असं यायला पाहिजे, हे या बेसिसवर आहे. एक दोन वेळ समजा, थोडे हार्ड आहे, पाहून घ्या.